हाय हॅलो नमस्कार. तर आपण डिस्कस करणार आहोत 27 जूनच्या बिग बॉसच्या एपिसोडबद्दल, ज्याच्यामध्ये नॉमिनेशनचं अर्धवट राहिलेलं टास्क जे होतं ते पुढे कंटिन्यू करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये पहिली जोडी जी आली होती ती होती सागरदादा आणि प्राजक्ता. त्याच्यामध्ये त्यांना सेफ आणि नॉमिनेट करण्यासाठी आले होते राकेश दादा आणि सचिन दादा. तर दोघांचं एकमत झालं नाही आणि बिग बॉसने त्यांना पनिशमेंट म्हणून सिल्वर राशन कार्ड दिलं गेलं, जे गोल्डनवरनं ते सिल्वरला शिफ्ट झाले, कारण त्यांना एक डिसिजन घेता आला नाही आणि डिसिजन घेतला हाऊसमेटने, ज्याच्यामध्ये त्यांनी प्राजक्ताला नॉमिनेट केलं. दुसरी जोडी जी आली होती ती होती करण आणि तन्वीची. त्यांना सेफ आणि नॉमिनेट करण्यासाठी आली होती दीपाली ताई आणि विशाल. तर यांनी मिळून तन्वीला सेफ केलं गेलं आणि त्याच्यानंतरनं जो नॉमिनेट झाला तो होता करण. त्यानंतरनं ओमकारमध्ये आणि रोशनदादा ही जोडी आली होती. त्यांना सेफ आणि नॉमिनेट करायला प्रभू आणि रुचिता आली. तिथं प्रभूने त्याचे पॉईंट चांगले मांडले आणि रुचिता आणि प्रभूने एकमत होऊन रोशनदादाला सेफ केलं आणि ओमकार हा नॉमिनेट झाला. त्याच्यानंतरची जी जोडी आली ती होती राकेश बापट आणि रुचिताची, आणि त्यांना सेफ करायला आणि नॉमिनेट करायला जे आल्या होत्या त्या होत्या अनुश्री आणि दिव्या. दोघींचं एकमत झालं नाही, त्याच्यामुळे जे पनिशमेंट म्हणून सिल्वरचं राशन कार्ड त्यांचं परत ब्रॉन्झमध्ये गेलं. हे झालं. मग ओव्हरऑल नॉमिनेट झालेले कंटेस्टंट आहे सोनाली, दीपाली, विशाल, त्यानंतर आहे प्रभू, प्राजक्ता, रुचिता, या प्रकारचे जे कंटेस्टंट आहे ते झालेले आहेत नॉमिनेटेड. त्यानंतरनं ॲज युजल विशालने फालतूचा मुद्दा उचलून आणला बॉडी वॉचचा. तो एक्झॅक्टली रिव्हेंज घेत होता, कारण त्यांना अंडी चोरल्यामुळे जी पनिशमेंट केली गेली, त्यांचं फूड जे बंद केलं ते सगळ्यांना दिसत होतं की तो त्याच्यामुळे एक फालतूचा मुद्दा हे करून याला आणि त्याला जुळवत होता. रुचिताने ॲज युजल सगळ्यांना इरिटेट केलं. काही ठिकाणी ती करणची कॉपी करत होती की समोरचा बोलतो ना आपण इग्नोर करायचं, हे केलं. प्रभूंनी त्याचे चांगले पॉईंट मांडले. नंतरून कॅप्टन्सीच्या टास्कमधून तुम्हाला जे वाटतात की हा स्वतः प्याला आहे पण जो प्यादा न समजता स्वतःला किंग समजतो, असे 2 ग्रुपमधून बाहेर काढायचे होते. तर एक ग्रुप जो होता तो होता अनुश्री, रुचिता, आयुष, विशाल, करण, सोनाली, सचिनदादा आणि रोशनदादा यांनी. त्यांनी दुसऱ्या ग्रुपमधून बाहेर काढलं ते होते ओमकार आणि राकेश बापट. त्याच्यानंतर जो दुसरा ग्रुप होता तो होता तन्वी, आरबी, दीपाली, सागरदादा, प्राजक्ता, प्रभू, ओंकार आणि दिव्या यांनी. पहिल्या ग्रुपमधले जे लोक होते त्याच्यातून विशाल आणि रुचिता यांना किंग आणि प्याद याच्यातून बाहेर काढलं की हे स्वतःला प्याद राजा समजतात पण ते आहेत स्वतः प्याद. तर आज आपल्याला कळणार आहे हे एक्झॅक्टली कॅप्टन्सीच्या टास्कमधनं बाहेर जाता का यांना कंटेंडरशिप मिळते, हे आज आपण कळणार. त्यामुळे बघूया आज काय होतं ते. शेवटी गेम आहे, हा पलटणारच. कोणी सांगू नाही शकत की याच्यात काय होणार आणि काय नाही. बघूया नेक्स्ट एपिसोडमध्ये काय होतं. तोपर्यंत बाय.